पण माझ्या मम्मीला तर जबरदस्त होणार, कारण तिला अजून सिलेंडर लावता येत नाही. तर काय करायचं, सिलेंडर जो गेलेला असतोय त्याचा रेग्युलेटर असा वरती प्रेस करायचा आणि एकदम इझिली ते रिमूव्ह होऊन जातं, निघून जातं, वरच्यावर येऊन जातं. तर आता हे रेग्युलेटर बाजूला ठेवायचं आणि जो संपलेला गॅस आहे तो मी बाजूला काढून घेत आहे. आता जो सीलपॅक आहे आपलं सिलेंडर ते घ्यायचं, त्याच्यावरचं जे कवर असते लावलेलं सीलपॅक ते काढून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं, ही जी दोरी आहे ना ती दोरी आपल्याला ओढून धरायची आहे. थोडंसं वरती पण प्रेशर द्यायचं ओढायला आणि थोडं खाली पण, असं दोन्ही हाताने जबरदस्त प्रेशर द्यायचं. तर मी दोन्ही हाताने प्रेशर देत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता हे एकदम 1 ते 2 मिनिटांमध्ये निघून जातात. तर ताकदीवर आहे, तुमच्याकडे केवढी ताकद आहे तेवढी लावा आणि होऊन जाते ते, फार काय अवघड नाही आहे बघा. आता हे रेग्युलेटर पुन्हा वरती प्रेस करायचं बघा, हे असं करायचं, समजलं ना. अशा पद्धतीने वरती प्रेस करायचं आणि जे होल आहे त्याच्यामध्ये हे व्यवस्थित असं प्रेस करूनच ठेवायचं. होलमध्ये व्यवस्थित असं टाकायचं, ऑटोमॅटिकली ते कनेक्ट होऊन जाते. तुम्ही पाहू शकता, 1-2 वेळा असं उचलून बघा, तुमचं सिलेंडर लावून झालेलं आहे. अजिबात घाबरायचं कारण नाही. आता हे वरती असं कॉक केला की आपलं गॅस ऑन होऊन जातोय आणि खाली केला की गॅस बंद होऊन जाते.